हे जे काजूचे गर पाहताय ना तुम्ही, हे काजूचे गर उन्हाळ्यामध्ये सुकवलेले काजू आहेत. जे ओले काजू असतात ते सुकवून ठेवले जातात, ज्याची भाजी पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये करता येते. तर हे काजूचे सुकवलेलेच गर आहेत, ज्याला मी पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवलं होतं आणि आता ह्याच्यामध्ये गरम पाणी घालते. गरम पाणी घातल्यामुळे ना ह्याचा जो चीक असतो तो सगळा निघून जातो आणि साली सुद्धा पटापट निघल्या जातात. एक 2-3 मिनिटांनंतर हे पटापट असे निघतात. पांढरे शुभ्र काजू दिसतात ना, अगदी ओल्या काजूच्या गरांसारखी त्याची भाजी सुद्धा होते. सगळे गर असे पटापट मी एका प्लेटमध्ये सोलून घेतले आणि मग फोडणीची तयारी केली. कढईमध्ये ना चमचाभर तेल घालायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये फोडणीसाठी ठेचलेला लसूण, कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी मोहरी घालायची. फोडणी तडतडली की त्याच्यामध्ये एक कांदा घातलाय मी बारीक चिरून, त्याला परतून घ्यायचं आणि खोबरं, कांदा, लसणाचं जे वाटण असतं ते ह्याच्यामध्ये घालायचं. त्यामध्ये चमचाभर लाल तिखट, हळद घालून पुन्हा हे मिक्स करायचं आणि मी वाटीभर आधी सुरुवातीला पाणी घातलंय. व्यवस्थित मसाला तयार करून घेतला आणि त्याच्यामध्ये हे सोललेले काजूचे गर घातले. व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्याच्यामध्ये ना मी एक बटाटा सुद्धा साली काढून बारीक फोडी करून घातलाय. चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. आता भाजी जेवढी आहे ना त्याच्या दुप्पट ह्याच्यामध्ये पाणी घालायचं, कारण काजूचे जे गर आहेत त्यांना शिजायला जास्त वेळ लागतो. तर एक 20 ते 25 मिनिटं छान उकळी काढून घ्यायची आणि मग भाजी थोडीशी आटली की त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची वरतून आणि मग मस्त मिक्स करायचं. पुन्हा एक उकळी काढून घ्यायची आणि मग मस्त ही अशी चमचमीत काजूची भाजी तयार होते. तुम्ही सुद्धा हे असे काजू सुकवून त्याची पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये भाजी करता का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.